नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण स्पॉन्जी असा रवापासून केक कसा करायचा ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं मिक्सरचं जार घेतलंय। तर त्यामध्ये अशा प्रकारे माझ्याकडे वाटी आहे आणि त्या वाटीने मी इथे 2 वाटी रवा घेत आहे आणि 1 वाटी साखर। तर या ठिकाणी मी तर कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे 4 चमचे। तर सर्व आपण बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे पूर्णपणे बारीक केलेली आहे, याची पावडर बनवली। तर हे सर्व भांड्यामध्ये काढून घेऊया। तर यामध्ये मी इथं टाकत आहे थोडंसं रूम टेम्परेचरवरचं 1 ग्लास दूध, अर्धा वाटी तेल, एक चमचा जे आहे ते व्हॅनिला एसेन्स वापरले आणि चवीपुरतं मीठ। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं आपण आता याला झाकून ठेवणार आहोत, ज्याच्याने आपला रवा जे आहे ते चांगल्या प्रकारे भिजेल। तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत। तर आता हे सर्व जे आहे ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून परत एकदा आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी इथं बारीक करून घेतलेला आहे, बघू शकता। तर 1 चमचा मी इथं बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, तर इथे मी टूटी फ्रूटी घेतलेली आणि थोडेसे मनुके बारीक केलेले आहेत आणि त्यामध्ये आपलं जे पीठ असतं चपातीचं, तर ते पीठ टाकून सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे सर्व बघू शकता अशा प्रकारे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी मी अशा प्रकारे कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला सर्व साइडने जे आहे ते तेल लावून थोडंसं पीठ टाकून सर्व आपण पसरून घेणार आहोत। तर अशा प्रकारे पीठ लावून घेतलेलं आहे मी डब्याला। तर यामध्ये हे सर्व जे बॅटर आहे ते काढून घेणार आहोत। तर त्याच्यावरती थोडेसे आपण टूटी फ्रूटी टाकणार आहोत। तर बघू शकता, तर मी इथं प्रीहीट करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून एक 10 मिनिटं बारीक गॅस करून ठेवला होता। तर त्याच्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते ठेवून आता याला एक 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत। तर इथं 20 मिनिटं झालेले आहेत। बघूया आपलं केक बेक झाला आहे का नाही। तर चाकूच्या साहाय्याने चेक करणार आहोत। बघू शकता पूर्णपणे चाकू आपला क्लीन आला आहे, म्हणजे आपला केक इथं रेडी आहे। तर हा केक जो आहे तो पूर्णपणे मी इथं थंड करून घेतलेला आहे। गरम असताना केक काढायचा नाही आहे, केक तुटू शकतो। तर बघू शकता झटपट असा आणि स्पॉन्जी आपला केक, रवा केक जो आहे तो तयार झालेला आहे। अगदी झटपटीत होणारा आणि चविष्ट आहे। यामध्ये शक्यतो तर कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडरचा वापर करा, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। तर बघू शकता। तर आजची हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।